लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। परभणी से बड़ी खबर। जायकवाड़ी पाट बंधारे विभाग क्रमांक 02 के अधिकारी कर्मचारियों का आमरण उपोषण दूसरे दिन में दाखिल, प्रशासन मौन। परभणी में जायकवाड़ी पाट बंधारे विभाग क्रमांक 02 के अधिकारी और कर्मचारी अपनी लंबित मांगों को लेकर 27 अक्टूबर से आमरण उपोषण पर बैठे हैं। आज उपोषण का दूसरा दिन होने के बावजूद प्रशासन की ओर से अब तक कोई ठोस निर्णय नहीं लिया गया है। कर्मचारियों ने इससे पहले 15 अक्टूबर को लिखित निवेदन देकर अपनी न्याय्य मांगे मंजूर करने की अपील की थी, लेकिन प्रशासन के उदासीन रवैये के चलते उन्होंने आखिरकार उपोषण का मार्ग अपनाया। कर्मचारियों का कहना है, जब तक हमारी न्यायपूर्ण मांगों का समाधान नहीं होता तब तक उपोषण जारी रहेगा। इस आंदोलन के चलते विभागीय कार्यालय का कामकाज पूरी तरह ठप हो गया है। वहीं अधिकारी कर्मचारी और उनके परिजनों में प्रशासन के प्रति गहरा आक्रोश देखने को मिल रहा है। प्रशासन की चुप्पी से कर्मचारियों में नाराजगी बढ़ती जा रही है, जबकि विभाग के कई महत्वपूर्ण कार्य ठप पड़े हैं। विभाग क्रमांक 2 या ठिकाणी गेले अनेक वर्ष झालं आम्ही या ठिकाणी काम करत आहोत। वर्षानुवर्षे इथं काम करत असताना अचानक या डिपार्टमेंटने आम्हाला 3 वर्षापासून कामापासून वंचित ठेवलेलं आहे। आज या अनुषंगाने आम्ही शासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊन भेटी घेऊन कार्यकारी अभियंत्यांच्या यांनी आम्हाला कुठलाच न्याय दिलेला नाही। आजच्या परिस्थितीमध्ये आमच्यावर फार गंभीर परिस्थिती आहे, हालाकीची परिस्थिती आहे। आम्ही एक तुटपुंजे जे काम करत असून मोठमोठे काम सुद्धा करतो, त्याच्यामध्ये सर्वसामान्य कॉन्ट्रॅक्टर आहेत, मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत। पण आजच्या घडीला शासनाने आमच्यावर इतका मोठा अन्याय केलेला आहे। 3 वर्ष झालं आम्हाला हातावर कामं नाहीत। आजच्या घडीला आमच्यावर उपासमारीची वेळ आहे। तरी या अनुषंगाने आम्ही आज मॅडमला आमच्या कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 या ठिकाणी त्यांना 8 दिवसापूर्वी आम्ही निवेदन देऊन त्यांना आमच्या अडचणी सांगितलेल्या आहेत। यावर त्यांनी कुठलाच विचार नाही केला, आम्हाला कुठलंही पत्र नाही दिलं, आम्हाला कुठलंही आश्वासन नाही दिलं। त्या अनुषंगाने आज आम्ही 27/10 रोजी या जायकवाडी विभाग क्रमांक 2 च्या पुढे उपोषणास बसलो आहोत। आणि आम्ही जोपर्यंत बसणार, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथे प्रामाणिक उपोषणाला बसणार आहोत। याची नोंद शासनाने घ्यावी। याच्यामध्ये काही दगाफटका आमच्या कॉन्ट्रॅक्टरला झाला, कोणाची काही तब्येत हलवली, त्याला सर्वस्वी जबाबदार कार्यकारी अभियंता विभाग क्रमांक 2 हे राहतील, याची आपण नोंद घ्यावी। आमच्या ज्या मागण्या आहेत अगोदरपासून जे 33% मजूर सोसायटी व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना जे कामं मिळत होते ते मिळाले पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। जे विभाग क्रमांक 2 आहे, या विभागाच्या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील लहान लहान कार्यकर्ते जे की सत्तेच्या विरोधामध्ये काम करतात, म्हणजे सत्तेच्या विरोधामधले जे काही लहान लहान कार्यकर्ते आहेत ते आमदार खासदाराच्या विरोधातले लोक आहेत, ते विभाग क्रमांक 2 मध्ये 25 वर्षापासून काम करतात। परंतु ह्या विभागामध्ये ह्या 2 वर्षापासून या विभागात काही लोक अधिकारी आहेत, हे अधिकारीच काम करायला येतं। त्याच्यामुळं काय लहान लहान गुत्तेदाराला ह्या कामापासून वंचित ठेवलेत। आमची अशी रास्त मागणी आहे। आम्ही AC पर्यंत गेलो आणि कार्यकारी अभियंत्याला 10 वेळेस भेटलो, तरी त्यांनी कामाच्या नियोजनामध्ये आम्हाला अडथळे आणलेले आहेत आणि आमचं कोणतेच काम ऑफलाईन कामं आमच्याकडे देत नाहीत। म्हणून आमची रास्त मागणी आहे की आम्हाला हे परभणी जिल्ह्यातील जे काही लहान लहान कामं करणारे जे काही गुत्तेदार आहेत त्याला लहान लहान कामं देऊन या विभागाच्या अंतर्गत जे काही कामं काही शेतकऱ्याचे काही रुखावट झालेली आहे आणि ह्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्याच्या याच्यामध्ये व्यवस्थितपणा कामामध्ये नसल्यामुळं तर आम्हाला त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये व्यवस्थित पाणी जात नाही। म्हणून ते कामं करण्यासाठी या विभागाच्या अंतर्गत हे नवीन कामं तात्काळ काढण्यात यावा आणि या गुत्तेदाराला लहान लहान कामं देऊन या परभणी जिल्ह्याचा व्यवस्थित विकास करावा, हीच आमची सगळ्याची मागणी आहे। आज रोजी आम्ही विभाग क्रमांक 2 च्या समोर या कामासाठी प्राणांतिक उपोषण करत आहोत। यात काही जबाब हे झाली, काही दगाफटका झाला किंवा प्रकृती घासळली तर याला सर्वस्व जिम्मेदारी विभाग क्रमांक 2 च्या मॅडम लांजेवार हे राहतील, अशी आमची सगळ्याची जिम्मेदारी आहे।
2 अंतर्गत आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उपोषणाला बसत आहोत। ही 3-4 वर्षापासून आम्ही छोटे मोठे गुत्तेदार आणि काही बागायतदार शेतकरी हे गुत्तेदार आहेत। अतिवृष्टी झाल्यामुळं ह्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येत आहे, तरी पण हे कार्यकारी अभियंता यांनी काही आम्हाला नियम डावलून याकरता आम्ही उपोषणाला बसलो, तरी त्यांनी याची नोंद घ्यावून काही कर्मचारी मिळून 4 वर्षापासून आमच्या पोटावर पाय देऊन इथं काय करतात ते आम्हाला सर्व माहिती आहे। यापुढे आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही पुढचा निर्णय घेऊ।